5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। साताऱ्यातील कराडमध्ये भाजप आणि काँग्रेसला आघाड्यांचं आव्हान। शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र। माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती। कुठलंही वक्तव्य जबाबदारीने करायला हवं, मंत्री नितेश राणेंचा निलेश राणेंना सल्ला। निलेश राणे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर केली होती टीका। गडचिरोलीमध्ये भाजपकडून नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ। महायुतीच्या नेत्यांमध्ये मतभेद किंवा मनभेद होणार नाही, मंत्री बावनकुळेंचं वक्तव्य। तेलंगणामध्ये 37 माओवाद्यांचं शस्त्रांसह आत्मसमर्पण। 3 राज्य समिती सदस्यांचाही समावेश। सर्व माओवाद्यांवर मिळून 1,41,00,000 होतं बक्षीस। अमित साटम यांच्या अंधेरी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन। युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। अमित साटम यांनी काँग्रेस आमदार असलम शेख यांच्यावर केलेल्या टीकेनंतर काँग्रेसची आक्रमक भूमिका। साताऱ्याच्या पसरणी घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। काही वाहनं घाटामध्ये बंद पडल्यानं वाहतूक कोंडी, तर वाहतूक कोंडीमुळे महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांचे मोठे हाल। सांगलीत एडेनिपाणी फाट्याजवळ गोळीबारामध्ये 1 जण गंभीर जखमी। गोळीबार करण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट। बोरिवलीच्या वंगारच्या दुकानांना लागली भीषण आग। आगीमध्ये 8 ते 10 दुकानं जळून खाक। आगीत कोणतीही जीवितहानी नाही। नवी मुंबईच्या खारघर परिसरामध्ये बिबट्याचा वावर। स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।